तुम्ही कोणतंही कर्ज घेताय तर सावधान, ही बातमी तुमच्यासाठी आहे। आचोळे पोलिसांनी एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे। माझ्यासोबत या ठिकाणचे पोलीस सहाय्यक पोलीस आहेत सूर्यवंशी सर। काय सांगाल सर, कशा प्रकारे हा पूर्ण रॅकेट उद्ध्वस्त केलाय? यामध्ये आचोळे पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर नंबर 469/23, भादवी कलम 420, 467, 71, 120 प्रमाणे गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्यामध्ये यातील जो फिर्यादी आहे, फिर्यादी यांना बिझनेस करता एक लोनची आवश्यकता होती। तर फिर्यादीने त्याच्या मित्राच्या ओळखीने एक राहुल शाह म्हणून आरोपी त्याला नेटवरून ऑनलाईनमध्ये भेटलेला आहे। ते संपर्क करून लोनसाठी त्याच्यासाठी फाईल बनवण्यात दिली। जवळपास त्यांनी भेटून त्याचे पूर्ण कागदपत्र, ओरिजिनल कागदपत्र हस्तगत केले आणि लोन करून देतो असं सांगून त्या कागदपत्राच्या कमीत कमी 10 ते 15 सेट काढून 10 ते 15 फॉर्मवरती सह्या घेऊन वेगवेगळ्या बँकेत त्याला घेऊन गेला आणि बिझनेस लोन करून देते असं सांगितलं। आणि त्याला त्याच्या अगोदर असं सांगितलं की मला 1-2 गाड्या लागणार आहेत आणि त्याचा EMI पण मीच भरतो। त्याच्या लोनच्या आशीपोटी तिने त्याला 2 गाड्याची होकार दिला आणि 2 गाड्या तिने शोरूम मधून काढल्या पण। त्याच्यानंतर 6 महिन्यांनी त्याला असं मेसेज आले बँकेतून की ते तुमच्या नावाने जवळपास 10 गाड्या निघालेल्या आहेत आणि ते गाड्या तुम्ही घेतल्यात का, तुम्हाला मिळाल्यात का। आणि EMI बॉन्ड झाल्यामुळं बँकेचे लोन रिकव्हरी मेंबर घरी येऊन त्यांना त्रास द्यायला लागले। त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं म्हणून त्यांनी आचोळी पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती। तक्रारीच्या अनुषंगाने माननीय CP सर मधुकर पांडे साहेब, श्रीकांत पाठक साहेब, त्याच्यानंतर DCP मॅडम पौर्णिमा चौगुले मॅडम, तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश पाटील साहेब, तसेच आमचे पोलीस स्टेशनचे मार्गदर्शक बाळासाहेब पवार साहेब, सोनवणे साहेब आणि चव्हाण साहेब, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जवळपास 4 ते 5 महिने याच्यावरती तपास केलेला होता। तुम्हाला तो गुंगारा कसा देत होता? यामध्ये आरोपीची एक मोडस अशी होती की आरोपीकडे स्वतःच्या नावाचे तो कुठलेही बँक अकाउंट वापरायचा नाही। त्याच्यामध्ये त्यांनी प्रत्येक आठवड्याला त्याचा सिम कार्ड आणि मोबाईल नंबर बदलायचा। त्याला पोलिसाच्या ट्रेसिंग बद्दल सगळ्या गोष्टी माहीत होत्या। तो कुठल्या प्रकारचं ऑनलाईन सोशल मीडियाचा अकाउंट वापरत नव्हता, म्हणजे फेसबुक, इन्स्टावरती कुठे अकाउंट नव्हतं। त्यामुळे त्याला शोधण्यात आम्हाला एकदम म्हणजे त्याच्यामध्ये कठीणाई जात होती। तो ज्यावेळेस हॉटेलमध्ये जायचा, महागड्या हॉटेलमध्ये राहायचा, 5 स्टार 3 स्टार अशा हॉटेलमध्ये तो बुकिंग करायचा। बुकिंग करताना पण तो बनावट नाव वापरायचा। बनावट आधार कार्ड त्याच्याकडे आपल्या तपासामध्ये हस्तगत झालेले आहे। बनावट कागदपत्र असल्यामुळं स्पेसिफिक हा माणूसच आहे हे शोधणं आम्हाला कठीण होतं। ज्यावेळेस आमच्याकडे त्याचा फोटो होता, फोटोच्या आधारे आम्ही हॉटेलमध्ये पण चौकशी केली। त्यानंतर आम्हाला समजलं की ह्याचं नाव कराडे असं काहीतरी त्यांनी एक बनावट आधार कार्ड आमच्या लक्षात आलं। पण आम्ही परत ट्रॅक केला तर तो आम्हाला मुंबईला पवईला 5 स्टार हॉटेलमध्ये आम्हाला तो मिळून आला। मिळून आल्यानंतर त्याच्यातून आम्ही लॅपटॉप हस्तगत, तसंच त्याच्याकडं जवळपास 2 लॅपटॉप, सिम कार्ड आणि एक नेपाळ देशाचं पण एक सिम कार्ड आपल्याला त्याच्यामध्ये मिळालेलं आहे। त्याच्यामध्ये तपास चालू आहे। आतापर्यंत आम्ही 12 गाड्या हस्तगत केलेल्या आहेत। जवळपास 2,37,00,000चा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे आणि इतर गाड्या पण अजून बाकी आहेत। याच्यामध्ये फिर्यादीमध्ये 4 गाड्या अजून बाकी करणे आहेत आणि इतर पाहिजे आरोपीचा पण शोध त्याच्यामध्ये आम्ही घेत आहोत। यामध्ये काय अय्यशीचा प्रकार पण समोर आलेला आहे? याच्यामध्ये ज्यावेळेस तो महागड्या हॉटेलमध्ये जायचा त्यावेळेस तो एक असं कॉल गर्ल वगैरे अशा महिलांना तो सोबत ठेवायचा। ते पण आम्ही त्या अँगलने पण एक तपास केला होता की हा ट्रॅपमध्ये आपल्याला कसं अडकल। तर तो ज्यावेळेस हॉटेलमध्ये सापडला त्यावेळेस आपल्याला एक महिला पण सापडली। त्या महिलेच्या आधारे असं लक्षात आलं की ती मुंबई परत गुजरात परत मुंबई हे करते आणि तो एक सोर्स वापरला। त्याच्यामुळे तो आमच्यामध्ये तो हॉटेलमध्ये जाळ्यामध्ये अडकलेला आहे। माझ्यासोबत ACP साहेब आहेत। सर सांगा, हा जो आरोपी आहे त्याची पार्श्वभूमी काय, त्याच्यावर कोणते कोणते गुन्हे दाखल आहेत? हा सदरचा आरोपी आहे राहुल गिरीश शहा। हा मुंबईच्या भागामध्ये राहणारा आहे आणि याचं शिक्षण झालेलं आहे चार्टर्ड अकाउंटंट CA। हा वेल प्रोफेशनल आहे, वेल एज्युकेटेड आहे आणि हा फार वर्षापासून हे रॅकेट चालवतो। यामध्ये त्याच्यावर जवळजवळ 12 गुन्हे महाराष्ट्रामधील मुंबई असेल, त्यानंतर भारतातील विविध राज्यामध्ये त्याचे 12 गुन्हे दाखल आहेत। त्याशिवाय त्याच्या CBIचा देखील 4/12 हा गुन्हा त्याने दाखल आहे। काय लोकांना आवाहन करा? याच्या माध्यमातून मी मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाच्या मार्फत मी लोकांना हेच आवाहन करेन की आपल्याला ज्या वेळेला एखाद्या बँकेकडून कर्जाचं आमिष त्या ठिकाणी दाखवण्यात येतं एखाद्या एजंट मार्फत, त्यावेळेला आपले डॉक्युमेंट देताना किंवा एखाद्या डॉक्युमेंटवर सही करताना तर त्या ठिकाणी काळजी घेणं आवश्यक आहे। त्याशिवाय बँक बरोबर आहे का, बँकेकडून आपली काही फसवणूक तर होत नाही का, किंवा एजंटकडून आपली फसवणूक होत नाही ना, आणि आपल्या या दिलेल्या डॉक्युमेंटचा आणि साईनचा उपयोग दुसऱ्या कुठल्या कामासाठी गैरमार्गासाठी उपयोग करत नाहीत का, याची काळजी घेणं आवश्यक आहे। या ठिकाणी जर आपण कर्ज घेत असाल तर याची काळजी घेणं आवश्यक असल्याचं मत
या ठिकाणी एसीपी माने साहेबांनी व्यक्त केले आहे. विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, आचोळे.